टीम मध्ये माणसं आहेत की त्याचं हेच कसं तेच कसं तेच कसं काय पाहायचं ते तुम्हाला सगळं सांगते. आता काय येतं याच्याबरोबर, हा स्पीकर येतो, ओके, आणि त्याबरोबर त्याचं या पद्धतीने ही डबी येते अशी, आणि त्याच्याबरोबर माईक येतो. ऍक्च्युली त्याच्याबरोबर जो माईक येतो मार्केटमध्ये ते सगळे कॉलर येतात, कॉलरचे माईक येतात. कॉलरच्या माईकचं तुम्हाला इफेक्ट सांगितला, कॉलरचा माईक हा स्टेजवर चालत नाही, स्टेजवर त्याला लगेच विसर यायला सुरुवात होते. रेकॉर्डिंगला चालेल, पण स्टेजवरती माईक लांब जातो, व्हॉल्यूम वाढवावा लागतो, व्हॉल्यूम वाढवला की स्पीकर मधून आवाज पुन्हा माईक मध्ये जातो आणि ती विसर जनरेट होते कॉलर माईक मध्ये. म्हणून कॉलर माईक स्पीकर सिस्टम वरती सक्सेस होतो. मग आता स्पीकर सिस्टम वरती सक्सेस होणारे दोनच प्रकारचे माईक आहेत. एक आहे डायनॅमिक माईक आणि दुसरा आहे हेडबँड माईक, जो गालावर असतो. याच्यातला अजून एक प्रकार येतो, तो काळा काळा असतो, बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आता काळा वापरायचा का गोरा वापरायचा हे शेवटी त्याचंच आहे. निश्चितच गोऱ्या रंगाचा कॉस्टली आहे, काळ्या रंगाचा स्वस्त. आवाजाच्या क्वालिटीमध्ये काही फरक नाहीये, कॉस्ट मध्ये फरक आहे. ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट, काय फरक असतो माईक मध्ये. आता हा जो माईक आहे तुम्हाला मी थोडंसं प्रॅक्टिकल दाखवलं. कॉलर माईक मी आवाज थोडासा कडक आला, थोडासा थोडासा कडक. पण ज्यावेळेस तुम्ही डायनॅमिक माईक वापरता तर डायनॅमिक माईकच्या आवाजामध्ये एक दमदारपणा असतो, बेस असतो आवाजाला. अर्थात हा बेस साऊंड सिस्टम वरती सुद्धा कंट्रोल करता येतो, म्हणजे हा बेस वाढवतो पण येतो. राघव दादा, इकडे स्पीकरला आहे ना, इकडे डाव्या बाजूला 2 बटन आहेत, इकडे माझ्यापासून 2 बटन आहेत. हा, आता बेस वाढवत आहे, आवाजातला बेस जो आहे तो आणखीन वाढतोय. नमस्कार मित्रांनो, आवाजातला बेस वाढतोय. आता बेस 0 करून टाका, बेस 0 करा, बेस 0 करा. आता आवाजातला बेस गेला, आवाजात ट्रबल आहे, ट्रबल फुल करा. नमस्कार, आता आवाजामध्ये ट्रबल वाढलेला आहे, आवाजात ट्रबल वाढलाय. हे लाईव्हच्या लोकांना नाही आहे, हे प्रॅक्टिकल. लाईव्हच्या लोकांना हे फक्त इथल्या साऊंड सिस्टम वरतीच काम करतं. ओके, दुसरं ट्रबल 0 करू नका, ट्रबल 0 आणि बास पण 0. आता आवाज एकदम मिळमिळीत झाला, ना दमदारपणा आहे ना गोडवा आहे. ओके, तर याच्यासाठी दमदारपणा पण पाहिजे 50% किंवा 50% पेक्षा थोडासा वरती, आणि ट्रबल पण 50%. तर अशा प्रकारे आवाजामधला लक्षात आलं बेसनी काय होतं आणि ट्रबलनी काय होतं. ओके, आता आपण पुढच्या प्रॅक्टिकल ह्याच्यात पाहणारच होतो, पीपीटी दाखवणार मी तुम्हाला, त्याच्यात काही गोष्टी पण सांगेल की मिक्सरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. ओके, तर आता पुढची गोष्ट, कॉलर माईक पाहिला तुम्ही, कॉलर माईक पाहिला, कॉलर माईक आणि हा गालावरचा माईक. कोणत्या माईकचा आवाज चांगला वाटतो तुम्हाला? गालावरचा चांगला वाटतो. आवाज सगळ्यांचा चांगला असतो, फक्त त्याची पोझिशन वरती डिपेंड करतात. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट, कॉलर आणि गालावरचा माईक हे ओमनी डिरेक्शनल असतात, त्याला चहूबाजूने येणारा आवाज पडतो. ऍक्च्युली या माईकचं तोंड कुठे आहे? पुढे आहे असं, आणि मी इकडून बोलतोय तरी त्याला कळतंय, डाव्या बाजूने बोलतोय तरी कळतंय. डायनॅमिक माईकचं तसं नसतं. डायनॅमिक माईक मध्ये याला येणारा आवाज जो आहे तो समोरूनच कळतो. याला जर असा केला तर आवाज जातो, इकडून आवाज नाही कळत, मागच्या बाजूने नाही कळत, त्याला समोरूनच कळतो. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग मध्ये जर डायनॅमिक माईक वापरत असाल तर याला नॉईज अत्यंत कमी प्रमाणात येतो. डायनॅमिक माईकला ह्याचा अडचण एकच आहे, हातात धरावं लागतं, एवढं एकच अडचण याची. बाकी आवाजाच्या क्वालिटीमध्ये हा तुम्हाला एकदम बेस्ट रिझल्ट देणार. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, समोरून आवाज कळतोय, येस. आता हा माझा सेन्स राहिला की ह्याला किती लांब न्यायचं. लांब नेला तर व्हॉल्यूम कमी होईल, जवळ आणलं तर व्हॉल्यूम वाढेल. ओके, क्लिअरिटी जेवढा माईक जवळ तेवढी क्लिअरिटी वाढतीये. पण मी ज्यावेळी ठ म्हणतोय, काय झालं? हवे बोलत असताना हवेचे ब्लोज पण आले. आता हवेचे ब्लोज हे कुठल्याही माईक मध्ये येतात, असं कुठलाच माईक नाही ज्याचे ब्लोज येत नाही. तुम्ही बोलत असताना तुमच्या आवाजाबरोबर हवेचं प्रेशर आलं की ते डायफ्रॅमला डिस्टर्ब करतात, आणि डायफ्रॅम डिस्टर्ब झाला की आवाजामध्ये तुमचे ब्लोज येतात. आता ब्लोज येऊ नये म्हणून 2 गोष्टी आहेत. आता बघा, ठ ठ ठ ठ, पहा प्रॅक्टिकल, ठ ठ ठ ठ ठ
शक्यतो त्याला स्पॉन्ज वापरायचा. माईकच्या वर स्पंज येतो, तो स्पंज वापरायचा रेकॉर्डिंग करायचं असेल तर, ग्लोव्ज काढायचे असतील तर. याच्यापेक्षा अजून एक चांगलं टूल येतं, ते म्हणजे असं गोल गोल असतं बघा, त्याला पॉप फिल्टर म्हणतात. माईकच्या पुढून लावला जातो. म्हणजे ते पूर्वीचे काही ते ना 2 रिंगा घ्यायचो, ते कापड बसवायचो. काय त्याचं 2 रिंगा असायचे, आपण कापड बसवायचो, त्याच्यात विणकाम केलं जायचं. हा, ते विणकामाची जी रिंग असायची, हा बरं काम, तर सेम तशीच रिंग असते ती, आणि त्याच्यामध्ये कापड बसवायचं असतं. म्हणजे तुमची जी ब्लोज आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, ते व्हायब्रेशन्स ते कापड आहे, ते कापड आधी सेन्स करतं आणि त्याच्यानंतर पुढे आवाज जो येतो, आवाज फिल्टर करून जातो. त्याला पॉप फिल्टर येत किती घेतो तो पॉप फिल्टर? 250, 300, 350 ऑनलाईन भेटतो. माईकच्या पुढे तो लावायचा. ओके, तुम्ही मोबाईलवरती जर रेकॉर्ड करणार असाल, मोबाईलवर रेकॉर्डिंग करणार असाल तर मोबाईलला कुठे माईक असतो? इथे खालच्या बाजूला असतो. आणि नुसता आवाज, फक्त आवाज रेकॉर्ड करायचा आहे मोबाईलमध्ये, बरोबर? तर काय करायचं, घरी आहे ना आपला मेडिकेटेड कॉटन मिळतो मेडिकलमध्ये, तो कॉटन असा पिंजायचा चांगला, त्याचा फुगा करायचा छान, तो त्याच्या समोर ठेवायचा आणि मग बोलायचं. आवाजाच्या क्लिअरिटीमध्ये प्रचंड फरक पडतो, एकदम सॉफ्ट आवाज होऊन जातो, फक्त कॉटनचा सॉब लावल्यानंतर. घट्ट नाही लावायचा, असा त्याला पिंजायचं जास्तीत जास्त, जेणेकरून ब्लोज जे आहे तो जास्तीत जास्त ऍब्सॉर्ब करेल. हे फरक लक्षात आला. कॉलर माईक, गालावरचा माईक चहूबाजूचे आवाज घेतात, त्याच्यामुळे ते नॉईज जास्त प्रमाणात घेतात. ओके, आणि डायनॅमिक माईक नॉईज कमी घेतो, बेस चांगला असतो, पण त्याला हातात धरावा. आता त्याच्या पुढचा माईक स्टुडिओ माईक. पॉडकास्टिंग मध्ये पाहिलं तुम्ही, व्हिडिओमध्ये त्याचे मोठे मोठे असतात बघ. आवाजाच्या क्लिअरिटीमध्ये ते नंबर 1, म्हणजे आवाजाच्या क्वालिटीच्या बाबतीत ते नंबर 1, क्वालिटी जबरदस्त असते. पण त्याला तो पण ओमनी डिरेक्शनल असतात, चहूबाजूने आवाज घेतात, म्हणून रेग्युलर स्टेजवरती त्यांना वापरता येत नाही. सेन्सिटिव्हिटी चांगली जास्त असणं हे चांगलं का वाईट? सेन्सिटिव्हिटी जास्त असणं हे चांगलं का वाईट? स्टुडिओसाठी सेन्सिटिव्हिटी चांगली असणं हे चांगलं. स्टेजसाठी सेन्सिटिव्हिटी जास्त असणं म्हणजे शिट्टी वाजवणं. लक्षात येते? त्यांनी सेन्स जास्त केला, स्पीकरचा आवाज त्याच्यात गेला, त्याच्यातला आवाज परत त्याच्यात गेला, लूप जनरेट झालं, शिट्टी वाजली. शिट्टी वाजायला लागली तर काय करतात? माईक लगेच बंद करायचा, स्पीकरच्या रेंज मधून बाजूला जायचं आणि परत माईक चालू करायचं. म्हणजे हे प्रॅक्टिकल लक्षात ठेवा कधी पण शिट्टी वाजायला लागली तर. काही जणांचं म्हणणं असतं नाही ते मॅग्नेटला मॅग्नेट ओढतो ते काहीतरी शिट्टी तयार होते, असं काही नसतं, लूप जनरेट होतो. राहील लक्षात? ओके, आता माईक मध्ये आपल्याला क्लासरूम मध्ये शिकवायचं एक फील, एक प्रॅक्टिकल व्ह्यू फक्त. या सर, माईक बंद करून बोला आणि माईक चालू असताना बोला. इथं बटन आहे, नंतर ते बंद करायचं. बोला. शिक्षक मित्र हो, एक मिनिट. शिक्षक मित्र हो, आता आपल्याला एक निपुण महाराष्ट्र अंतर्गत शिक्षक मित्र हो, आपण आता सध्या शिक्षक आणि अधिकारी पर्यवेक्षण यंत्रणेतले अधिकाऱ्यांसाठी शिक्षकांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. त्या स्पर्धांमध्ये बऱ्याच शिक्षकांचे प्रतिसाद हे असल्याचं खेदाने वाटत आहे. आणि या संदर्भात शिक्षकांना प्रेरित करणं, आपल्या कला कौशल्यांना वाव मिळण्यासाठी त्यांनी चांगल्या जास्तीत जास्त स्पर्धांना सहभागी व्हावं, यासाठी आपण पर्यवेक्षण यंत्रणेचा एक घटक म्हणून त्यांना प्रेरणा द्यावी, उत्तेजित द्यावं. प्रत्येक शिक्षकाला एका स्पर्धेत तरी भाग घेतला जावा असं त्यांना आवाहन करा. आता हाच व्हॉल्यूम माईक बंद केला, आता माईक बंद केला, याच व्हॉल्यूम मध्ये वाढू नका आवाज. आपण आता नुकतेच बघितले आहे की निपुण महाराष्ट्र अंतर्गत शेवटी त्यामध्ये आपण स्तर निश्चितीसाठी विद्यार्थ्यांचं एआयच्या माध्यमातून त्यांचा स्तर कसा दिसून येत आहे ते आपण त्या निपुण महाराष्ट्राच्या ॲपमध्ये आपण अनुभवलेले आहे. आणि ते एआय ठरवत आहे की विद्यार्थ्याचा स्तर हा कोणता आहे. मात्र शिक्षकांनी नमूद केलेला स्तर आणि एआयचा स्तर यात मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येत आहे. धन्यवाद. आता हे काय म्हणतील